महाराष्ट्रामध्ये ज्या 36 जिल्हा परिषद आहेत, त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असं म्हणतो, त्यामधील रिक्त पदांची संख्या आता पवित्र पोर्टलवर आलेली आहे. त्यामुळे त्या प्रत्येक जिल्हा परिषदचा कट ऑफ काढणं, हे TAIT गुणाचा जो काही कट ऑफ आहे तो काढणं आता फार सोपं झालेलं आहे. आणि जवळजवळ पवित्र पोर्टलवर जे सिलेक्शन होणार आहे आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनींचं, तो कट ऑफ आणि आपला कट ऑफ हा नियर अबाउट थोडा त्याच्या जवळ येण्याची शक्यता आहे मित्र. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार या जिल्हा परिषद मध्ये जे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे, त्या रिक्त पदांच्या संख्येवरून त्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षकपदी निवडीचा कट ऑफ काय राहणार आहे हे आपण काढणार आहे. त्यासाठी आपण इथं पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 हे जे आहे सर्व घटकावर माध्यम व जागा आधारित अचूक कट ऑफ रेंज आहे. आता ही अचूक कट ऑफ रेंज काय करतो आपण, तर विना मुलाखत करत जिल्हा परिषद मधली जी भरती आहे ते विना मुलाखत होते. इथं आपण माध्यम घेणार आहे. त्याच्यानंतर इथं गट, अध्यापनाचा गट की तो प्राथमिकचा 1 ते 5 आहे, 6 ते 8 आहे, 9 ते 10 आहे, उच्च माध्यमिक 11-12 आहे. त्यानंतर त्या गटामधले जे काही विषय आहेत ते विषय इथं घेणार आहे आपण. विषयानुसार सुद्धा आपल्याला आता कट ऑफ काढता येईल. त्यानंतर इथं प्रवर्ग आपण निवडणार आहे आणि इथं समांतर आरक्षण घेणार आहे. आणि इथं आपण काय करणार आहे, TAIT म्हणजे आपली इथं आपण रिक्त पदांची जी काही संख्या आहे ती आपण टाकणार आहे. आणि रिक्त पदांची संख्या इथं म्हणजे नमूद केल्यानंतर खाली आपल्याला TAIT गुणांचा जो काही रेंज आहे, कट ऑफची रेंज आहे, ती रेंज मित्र आपल्याला मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद मध्ये जे काही रिक्त पदांची संख्या आहे, ती रिक्त पदांची संख्या माहीत असणं फार आवश्यक आहे. म्हणून मी काय केलं, इथं पवित्र पोर्टल वरून आपण ही संख्या घेतलेली आहे. ज्या जाहिराती आल्या होत्या त्यामधली संख्या आहे. इथं आपण जिल्हा परिषद ज्या आहेत त्या 10 जिल्हा परिषदेच्या मध्ये आहेत. त्यापैकी मी आज नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी याचा आपण कट ऑफ काढणार आहोत. सर्वप्रथम बघा, इथं हे घेतलं आपण नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी. आता याच्या रिक्त पद खाली येतात. खालच्या याच्यावर जर आपण क्लिक केले तर गटानुसार रिक्त पदांची संख्या येते आहे. बघा, वर्ग 1 ते 5 सर्व विषय 46 पद आहेत शिक्षक उमेदवारांच्या रिक्त पदांची संख्या. वर्ग 6 ते 8 गणिताचे 10 पद आहेत. वर्ग 6 ते 8 विज्ञानाचे 10 पद आहेत. वर्ग 6 ते 8 भाषा इंग्रजीचे 8 पद आहेत. वर्ग 6 ते 8 भाषा मराठीचे 10 पद आहेत. आणि एकूण जे पद आहेत याच्यामध्ये 84 पद आहेत. आणि 84 पद सुद्धा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, म्हणजे ओपन कॉम्पिटिशन मध्ये. याचा अर्थ ओपन कॉम्पिटिशन मध्ये सर्व प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार येतात. याच्यामध्ये SC, ST, NT, VJ, OBC, EWS, SEBC सर्व प्रवर्गाचे उमेदवार याच्यामध्ये येतात, प्लस ओपनचे पण येतात. कारण ही ओपन कॉम्पिटिशन आहे मित्र. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषद आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. कारण इथं रिक्त पदांचा आकडा 84 आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता हा रिक्त पदांचा आकडा जर 84 आहे तर आपल्याला या गटानुसार याचा कट ऑफ काढायचा आहे. 1 ते 5 सर्व विषय आहे, मराठी माध्यम आहेत, 46 मध्ये आहेत. तर काय कट ऑफ राहणार आहे, तो आपण खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ काय राहणार आहे तो आता आपल्या इस्टिमेटर मध्ये आपण काढणार आहोत. बघा, इथं आपल्याला मराठी माध्यम घेतलेला आहे. गट घेऊ आपण 1 ते 5. 1 ते 5 म्हटलं म्हणजे इथं सर्व विषय येतात. खुल्ला प्रवर्ग आहे आणि इथं समांतर आरक्षण नाहीये. आणि एकूण पदाची जी संख्या दिलेली आहे इथं ती 46 आहे. ती 46 इथं मी नमूद करतो 1 ते 5 गटाला. आणि खुल्ला प्रवर्ग असल्यामुळे इथं आता आपल्याला अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. याच्यावर आपण क्लिक करू आणि याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काय आलेला आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. खाली तुम्हाला अपेक्षित कट ऑफ दिसणार आहे. 1 ते 5 गटासाठी खुल्या प्रवर्गाचा एकूण पदांची संख्या 46 आहे. मराठी माध्यम आहे, जिल्हा परिषद नंदुरबार 132 ते 139 गुण असं दाखवतो. हे लक्षात, 132 TAIT चे जे काही गुण आहेत ते 132 ते 139 दरम्यान याचा कट ऑफ राहू शकते. जिल्हा परिषद नंदुरबार गट 1 ते 5 मराठी माध्यम सर्व विषयासाठी प्रवर्ग खुल्ला म्हणजेच ओपन कॉम्पिटिशन
म्हणजे सर्व प्रवर्गाचे उमेदवार यामध्ये म्हणजे इथं प्रिफरन्स दिला असेल तर ते TITच्या गुणानुसार सिलेक्ट होऊ शकतात. तर त्याचा कट ऑफ राहू शकतो 132 ते 139. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढला हे घ्यायचं आहे. पुढे याच्यामध्ये दिलेलं आहे, त्यांनी पुढे दिलेलं आहे 6 ते 8 गणिताचे 10 पद आहेत, 6 ते 8 विज्ञानाचे 10 पद आहेत, म्हणजे 10 आणि 10 20 संयुक्त कट ऑफ काढू आपण याचा. गणित आणि विज्ञान, गणित व विज्ञानचा 6 ते 8च्या गटाला 20 पद आहेत, खुल्ला प्रवर्ग आहे. तर इथं 6 ते 8चा गट घेतोय आम्ही. इकडे गणित व विज्ञान आलेलं आहे, खुल्ला प्रवर्ग आहे, कोणतीही समांतर आरक्षण नाही आहे आणि पदांची संख्या जी दिलेली आहे इथं ती 20 दिलेली आहे. तर मी इथं 20 पद नमूद करतो. 20 पद नमूद केल्यानंतर इथं आपण अपेक्षित कट ऑफवर जर क्लिक केलं की खाली कट ऑफ बदलतात. बघा आता बदलते की नाही. तर अपेक्षित कट ऑफ 131 ते 138 गुण 6 ते 8 साठी. नंदुरबार जिल्हा परिषद मराठी माध्यम गट 6 ते 8 विषय गणित व विज्ञान याचा TITचा कट ऑफ 131 ते 138 गुणापर्यंत येऊ शकतो. पुढला आपल्याला घ्यायचा आहे, पुढला नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये जो आहे तो 6 ते 8 भाषा इंग्रजीसाठी 8 पद आहेत आणि 6 ते 8 भाषा मराठीसाठी 10 पद आहेत. म्हणजे 10 आणि 8 18 इंग्रजी व मराठी या जर भाषा आपण संयुक्त घेतल्या तर याचे एकूण पद 18 होतात. तर या 18 पदाचा काय कट ऑफ राहणार आहे तो आता आपण बघणार आहोत. बघा इथं विषय घ्यायचा आहे आपल्याला भाषा, तर इथं भाषा विषय निवडतोय मी. त्याच्यानंतर खुल्ला प्रवर्ग आहे, कोणतेही समांतर आरक्षण नाही आणि एकूण पदांची संख्या इथं 10 आणि 8 18 पद आहेत. मी इथं 18 पद मित्र हो नमूद करतो आणि याचा काय कट ऑफ राहील, अपेक्षित कट ऑफ इथं तपासायचं आहे आपल्याला. आपण यावर क्लिक केल्यानंतर 142 ते 149 गुण अपेक्षित कट ऑफ नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये भाषा विषयाचा राहणार आहे. मित्र पदांची संख्या कमी असली की कट ऑफ हाय जातो, हे लक्षात घ्या. पदांची संख्या जितकी जास्त तितका जो कट ऑफ आहे तो कमी राहतो. हे झालं मराठी माध्यमाच्या बाबतीत. जिल्हा परिषद आपण काय घेतलं, नंदुरबार. आता पुन्हा याच जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये उर्दू माध्यमाच्या जागा आहेत, म्हणून मी आता नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू घेतलेला आहे आणि उर्दू माध्यमामध्ये या जागा दिलेल्या आहेत. उर्दू माध्यमामध्ये वर्ग 1 ते 5 सर्व विषय 13 पद आहेत. वर्ग 6 ते 8 समाजशास्त्र 4 पदे आहेत. वर्ग 6 ते 8 भाषा उर्दू 3 पद आहेत. आणि त्यांनी याची वाटणी केलेली आहे प्रवर्गानुसार. त्यांचं म्हणणं आहे की वरच्यापैकी एक पद आम्हाला अनुसूचित जातीला द्यायचं आहे. वर जे 3 गट आहेत त्याच्यापैकी एक पद अनुसूचित जमातीला द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढले 17 पद एसासाठी आहेत आणि इतर मागासवर्गीयांसाठी एक पद आहे. अशी या उर्दू माध्यमांची प्रवर्गानुसार जागांची विभागणी केलेली आहे. आणि एकूण जर तुम्ही त्यांचे जर पद बघितले तर ते येतात म्हणजे जवळपास 17 आणि 3 20 पद इथं रिक्त आहेत मित्र. तर आपण याचा कट ऑफ काढूया. उर्दू माध्यमाचा कट ऑफ काढायचा आहे. 1 ते 5 साठी 13 पद यांनी दिलेले आहेत. तर आपण इथं हे घेऊया. इथं माध्यम आपल्याला बदलावं लागेल. उर्दू माध्यम करायचं आहे. हे जे माध्यम आहे ते माध्यम मी इथं उर्दू माध्यम घेतोय. गट घ्यायचा आहे आपल्याला 1 ते 5 ऑल सब्जेक्ट आहेत. आणि आता आपल्याला जे रिझर्वेशन आहे ते बघावं लागेल, कारण याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक पद त्यांनी दिलेलं आहे. याच्यापैकी या गटापैकी कुठलंही एक पद ते भरणार आहे, म्हणून या तिन्ही गटाचा आपल्याला आता कट ऑफ मित्र काढावा लागणार. 1 ते 5चा कट ऑफ या एका पदासाठी काय राहील, 6 ते 8चा कट ऑफ या एका पदासाठी काय राहील, 6 ते 8 भाषा उर्दू एका पदासाठी कट ऑफ काय राहील, असा कट ऑफ आपल्याला तिन्ही याचा काढावा लागेल. तर अनुसूचित जाती घेऊ आपण. अनुसूचित जाती हा प्रवर्ग आपल्याला घ्यावा लागेल. इथं समांतर आरक्षण नाही, अनुसूचित जाती घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर इथं जो गट आहे तो गट आपल्याला घ्यायचा आहे 6 ते 8. इथं विषय घ्यायचा आहे समाज शास्त्र, हे घेतलं आपण समाजशास्त्र. त्याच्यानंतर याला जे काही पद आहे ते एकच पद त्यांनी दिलेलं आहे 6 ते 8 साठी. मग एक पद दिल्यानंतर आता याचा अपेक्षित कट ऑफ काय राहतो ते इथं आपल्याला काढायचं आहे. अपेक्षित कट ऑफ राहील 138 ते 145 गुण TITचे
138 ते 145 गुण पाहिजे. त्यानंतर आता पुढे त्यांनी 6 ते 8 साठी पुढचा सब्जेक्ट जो दिलेला आहे तो बघायचा आहे आपल्याला. भाषा उर्दू म्हणजे भाषा विषय घ्यायचा आहे. आता माध्यम आपण उर्दू घेतलेला आहे. 6 ते 8चा कट ऑफ आपण काढूया. भाषेसाठी काढायचा आहे. इथं आपल्याला भाषा घ्यायची आहे. भाषा घेतली आपण, इथं उर्दू माध्यम घेतलेला आहे आणि त्यानंतर याचा अपेक्षित कट ऑफ पाहायचा आहे 131 ते 138. असा आपण या एका पदाचा अनुसूचित जाती तिन्ही ठिकाणचा कट ऑफ काढलेला आहे. 1 ते 5चाही काढला, 6 ते 8 समाजशास्त्राचा काढला, 6 ते 8 भाषा उर्दूचा काढला. पुढचा प्रवर्ग घ्यावा लागेल आपल्याला. पुढचा प्रवर्ग याने दिलेला आहे इथं, तो आहे अनुसूचित जमाती आणि पेसा याचा संयुक्त काढतो. 17 आणि 1 पद याच्यात मिळून घेतो 18. या 18 पदाचा काय कट ऑफ राहणार आहे ते आपल्याला आता बघावं लागणार आहे. तर इथं आपण उर्दू माध्यम घ्यायचं 1 ते 5 सर्व विषय आलेला आहे आणि इथं एसटी प्रवर्ग घ्यावा लागेल. एसटी प्रवर्ग घेतला आपण, समांतर आरक्षण नाही आणि एकूण पदाची संख्या इथं 18. आणि आता इथं आपण इथं अपेक्षित कट ऑफ 1 ते 5 साठी उर्दू माध्यम ऑल सब्जेक्ट अनुसूचित जमातीसाठी आपल्याला काढायचं आहे. बघा 102 ते 109 राहा. 102 ते 109 नंदुरबार जिल्हा परिषद. आता हाच कट ऑफ आपल्याला वेगवेगळ्या याच्यासाठी काढायचा आहे. आता इथं आपल्याला 6 ते 8 विषय घ्यायचा आहे. समाजशास्त्र याचा अपेक्षित कट ऑफ येते 112 ते 119 उर्दू माध्यम समाजशास्त्र विषयाचं. आता पुढं इथला विषय आपल्याला भाषा पण उर्दू, उर्दू माध्यम आपण अगोदर घेतलेलंच आहे. एसटीचेच आहेत. याचा आता अपेक्षित कट ऑफ आपल्याला बघावं लागेल 105 ते 112. हा घेतला आपण एसटी. आता पुढं जायचंय आपल्याला. पुढचा जो प्रवर्ग याच्यामध्ये दिलेला आहे तो त्यांनी दिलेला आहे ओबीसी आणि ओबीसी साठी 1 पद. मग या तिन्ही गटासाठी 1 ते 5, 6 ते 8 समाजशास्त्र, 6 ते 8 भाषा उर्दू साठी काय कट ऑफ राहणार आहे ते काढू आपण. इतर मागासवर्गीय 1 पद त्यांनी दिलेलं आहे. मग आता आपल्याला इथं इतर मागासवर्गीय घ्यावं लागेल म्हणजे ओबीसी आपल्याला घ्यायचं आहे. ओबीसी घेऊ आपण. इथं उर्दू माध्यम अगोदर सिलेक्ट केलेलं आहे आपण. 1 ते 5 सर्व विषय आणि या ओबीसी साठी 1 जागा आहे. समांतर आरक्षण इथं दिलेलं नाही. त्यामुळे इथं अपेक्षित कट ऑफ 136 ते 143 येणार. 1 ते 5 ओबीसी साठी उर्दू नंदुरबार जिल्हा परिषद. त्यानंतर आता हाच कट ऑफ आपल्याला काय काढायचं आहे 6 ते 8 साठी काढायचं आहे. 6 ते 8 त्यानंतर इथं समाजशास्त्र घेऊ. याचा अपेक्षित कट ऑफ काय येईल 145 ते 152 अपेक्षित. पुढे आपल्याला 6 ते 8च उर्दू भाषा भाषा घेतली आणि इथं उर्दू आहेच मी सिलेक्ट केलेलं. बघून घ्या इथं उर्दू आपण सिलेक्ट केलेलं आहे. इथं उर्दू आणि इथं भाषा घेतली. आता ओबीसी प्रवर्ग आहे, जागा एकच आहे. अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे 138 ते 145. असा आपण नंदुरबार जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू या दोन्ही माध्यमाचा काढलेला आहे. पुढचा याच्यामधला प्रवर्ग आपण आणखी दुसरी जिल्हा परिषद बघूया. आपण 2-2 जिल्हा परिषदचे कट ऑफ काढूया. आता इथं आहे धुळे जिल्हा परिषद. मराठी आणि इंग्रजी असे 2 माध्यम त्यांनी दिलेले आहेत आणि 1 ते 5 सर्व विषय मराठी माध्यम 210 पद आहेत. त्याच्यानंतर 1 ते 5 सर्व विषय इंग्रजी माध्यम 22 पद आहेत. पण यांनी हे जे आहेत 210 आणि 22 232 या 232 पदाची विभागणी कशी केलेली आहे ते बघा. अनुसूचित जातीसाठी 2 पद आहेत, अनुसूचित जमातीसाठी 4 पद आहेत, अनुसूचित जमाती पेसा याच्यासाठी 208 पद आहेत. त्याच्यानंतर विजा 6 पद आहेत, इतर मागासवर्गीय 10 पद आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी 2 पद आहेत. तर आता आपल्याला या धुळे जिल्हा परिषद मध्ये जे काही मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम 1 ते 5 साठी काय कट ऑफ राहणार, टीआयटीचे गुण काय राहतील हे आपल्याला आता काढावं लागेल. तर सुरुवातीला अनुसूचित जाती 2 पद घेतोय मी.
आणि या दोन्ही माध्यमासाठी आपल्याला याचा कट ऑफ काय राहणार आहे ते आपण बघूया. कारण यांनी टोटल पद जरी इथं 210 दिलेले आहेत आणि इथं 22 दिलेले आहेत, परंतु हे जे अनुसूचित जातीचे दोन पद आहेत हे एक तर मराठीमधूनही भरू शकते दोन्ही, किंवा दोन्ही इंग्रजीमधूनही भरू शकते. त्यामुळे हे इथं स्पष्ट दिलं नाही. म्हणून याचा कट ऑफ आपल्याला दोन्ही माध्यमातून पाहावा लागेल. या दोन जागेचा काय येते, इंग्रजी माध्यमाचा काय येते, मराठी माध्यमाचा काय येते, ते आता आपण बघूया. बघा, 1 ते 5 हा गट घ्यायचा आपल्याला. त्यानंतर इथं माध्यम आपल्याला मराठी माध्यम अगोदर घेऊ आपण. त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणतोय, अनुसूचित जाती. आणि याच्यासाठी जे दिलेलं आहे इथं समांतर आरक्षण नाही आहे, 2 पद त्यांनी दिलेले आहेत. आणि या 2 पदाचा अपेक्षित कट ऑफ काय राहणार आहे 1 ते 5 मराठी माध्यमासाठी, तो आपल्याला बघायचा आहे. 148 ते 155 2 पदाचा अपेक्षित कट ऑफ मराठी माध्यमासाठी धुळे जिल्हा परिषद मध्ये राहणार. आता याच 2 जागेसाठी इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ काय राहील ते पाहू आपण. इथं आपल्याला क्लिक करावं लागेल आणि हा येते 143 ते 150 इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ येणार आहे. पुढे आपल्याला पुढचा जो प्रवर्ग आहे तो धुळे जिल्हा परिषद मधला घ्यायचा आहे. पुढचा प्रवर्ग त्यांनी दिला अनुसूचित जमातीचे 4 पद आहेत आणि पेसाचे 208 आहेत. पेसा भरपूर आहे इथं, 208 आहेत. 208 आणि हे 4 जर आपण त्याच्यात मिळवले तर 212 होतात. म्हणून मी हा संयुक्तिक काढतो. 212चा कट ऑफ काय राहणार आहे ते बघू आपण. एसटी प्रवर्ग घेतोय आणि इथं आपल्याला नमूद करावं लागेल 212. आणि अगोदर माध्यम आपण मराठी माध्यम घेऊया. इथं मराठी माध्यम घेतलाय, आकडा टाकायचा आहे मला 212. आणि 212 टाकल्यानंतर याचा आता अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. धुळे जिल्हा परिषद मराठी माध्यम 1 ते 5 चा गट, सर्व विषय आणि अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी पेसा, अपेक्षित कट ऑफ 114 ते 121 गुण, 114 ते 121 गुण. आता हाच जर समजा यांनी जर यातले काही पद म्हणजे जे आहेत ते जर समजा यांनी इंग्रजी माध्यमातून काही भरले तर आता इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ काय येतो तो आपल्याला बघावा लागेल. 109 ते 116 येणार आहे, 109 ते 116. पुढे आपल्याला पुढचा प्रवर्ग याच्यामध्ये कोणता दिलेला आहे ते बघू आपण. त्यानंतर यांनी दिलेलं आहे की विजा अ साठी हे 6 पदे भरणार आहेत. विजा अ साठी 6 पद भरणार आहेत. म्हणून आपल्याला इथं विजा अ घ्यावं लागेल. बघा, हा विमुक्त जाती अ घेतलेला आहे. इथं मी मराठी माध्यम घेतोय अगोदर आणि पदाची संख्या त्यांनी 6 दिलेली आहे, तर इथं आपण 6 पद नमूद करणार आहे. आणि याचा आता अपेक्षित कट ऑफ काढायचा आपल्याला 138 ते 145, 138 ते 145, 1 ते 5 मराठी माध्यम, सर्व विषय VJA 6 जागा आहेत त्याच्या. आणि त्याचा धुळे जिल्हा परिषद मध्ये जो कट ऑफ आहे तो 138 ते 145. आता ह्याच जागा जर त्यांनी इंग्रजी माध्यमातून भरल्या तर इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ आपल्याला कळावा लागेल. अपेक्षित कट ऑफ येते 133 ते 140, 133 140 TAIT चा स्कोअर, त्याचा कट ऑफ आपण काढला. पुढला इथला प्रवर्ग आपण घेऊया इतर मागासवर्गीय 10 पद आहेत. मग आता आपल्याला इतर मागासवर्गीय इथं घ्यावं लागेल. इथं समांतर आरक्षण नाही आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अगोदर आपण मराठी माध्यम घेऊया. इथं मराठी माध्यम सिलेक्ट करतो. त्यांचं जे रिझर्वेशन वर यांच्या वाट्याला पद आलेले आहेत ते 10 पद आहेत. मग आता या 10 पदाचा ओबीसीचा 1 ते 5 साठी धुळे जिल्हा परिषद मध्ये मराठी माध्यमाचा काय कट ऑफ राहणार आहे तो आता मी काढतोय. तो येते 143 ते 143 ते 150. त्यानंतर आता हाच जागा जर हा इंग्रजी माध्यमातून भरल्या तर मग याचा काय कट ऑफ येते ते बघावं लागेल आपल्याला. 138 ते 145 हा कट ऑफ येणार आहे ओबीसी. त्यानंतर पुढचा प्रवर्ग मला याच्यामधला घ्यायचा आहे तो आहे खुल्ला प्रवर्ग. खुल्या प्रवर्गासाठी यांनी 2 पद दिलेले आहेत. या 2 पदांचा खुल्या प्रवर्गाचा काय कट ऑफ येणार आहे
ते आता आपल्याला बघायचं आहे. हा घेतला खुल्ला प्रवर्ग. त्यानंतर आता इथं आपण घेऊ मीडियम, याचा आपल्याला मराठी घ्यायचं आहे. मराठी घेतोय. त्याच्यानंतर इथं 2 पद आपल्याला नमूद करायची आहेत. 2 पद घेतलेले आहेत आपण. आणि याचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला काढायचा आहे. अपेक्षित कट ऑफ काय आला ते बघू आपण. 157 ते 164. धुळे जिल्हा परिषद मराठीचा 1 ते 5 साठी जो कट ऑफ दाखवते आहे, तो दाखवते 157 ते 164 गुण. त्यानंतर आता याचा इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ काय येईल? हे 2 पद जर इंग्रजी माध्यमातून त्यांनी भरले तर मग काय कट ऑफ येणार आहे? ते 153 ते 160 येणार. अशा प्रकारे आपण धुळे जिल्हा परिषद मध्ये मराठी माध्यम तसंच इंग्रजी माध्यमाचा आपण कट ऑफ बघितलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुढची जी जिल्हा परिषद येते ती जळगाव जिल्हा परिषद आहे. तर जळगाव जिल्हा परिषद आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अवश्य घेणार आहे. कारण एका व्हिडिओमध्ये आपल्याला जवळपास 3 जिल्हा परिषद घ्यायच्या आहेत. आणि उद्या आपण धुळे जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी आणि जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू घेणार आहोत. तर हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, याला भरपूर शेअर करा. आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचं मित्र विसरू नका. म्हणजे अशा प्रकारचे जे आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो ते एक तुम्हाला त्याच्यावर तुमची पोझिशन कळते. हाच याच्या मागचा उद्देश आहे. शेवटी तुम्हाला जो विश्वास ठेवायचा आहे तो पवित्र पोर्टल. पवित्र पोर्टलला रोज व्हिजिट द्या, तिथलं बुलेटिन बघा, तिथलं जे काय नोटिफिकेशन आहेत ते वाचा. आणि जो विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे तो पवित्र पोर्टलवर ठेवायचा आहे. पण हा जो कटाप आपण काढला हा नियर अबाउट पवित्र पोर्टलच्या कटापच्या जवळपास येईल. कारण मी याच्यामध्ये जो डेटा घेतलेला आहे, जो बेस घेतलेला आहे तो 2022च्या भरतीचा घेतलेला आहे. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.